वसई विरार परिसरात जे नवीन यार्ड बनतं आहे त्या यार्डची बातमी आला मी काल तुम्हाला दाखवली होती। जवळपास 26 ते 27 छोटे मोठे नाले बुजवण्याचं काम जे रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। ही बातमी काल HP लाईव्हने दाखवल्यानंतर वसई विरार परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा या विषयावर झाली आणि आज जे रेल्वेचे मुख्य प्रोजेक्ट ऑफिसर आहेत आनंद कुलकर्णी यांनी या परिसरात भेट दिली आणि यांच्यासोबत बहुजन विकास आघाडीचे आजी माजी नगरसेवक शिष्टमंडळ देखील उपस्थित होतं आणि यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत की ज्या ठिकाणी पाणी जाण्याचा मार्ग आहे तो 10 मे पर्यंत खुला करायचा आहे आणि 10 मे नंतर कोणत्याही क्षणी पाऊस येऊ शकतो। त्यामुळे ज्या ठिकाणी सध्या यंदाच्या पावसाळ्यामध्ये हे नाले जे आहेत खुले करण्यात येणार आहेत आणि पुढच्या नंतर ह्या पावसाळ्यानंतर तिथे मोठे मोठे कलवट जे आहेत की बनवण्यात येणार आहेत कारण या ठिकाणी 5 फुटांपेक्षा जास्त अशी भरणी होणारी रेल्वेचं यार्ड होणार आहे। त्यामुळे उमेळमान असेल, बरामपूर असेल, उमेळा गाव असेल, दत्तानी परिसरात तांदूळ बाजारचा नाळा असेल त्या नाल्याचं पाणी क्रॉस होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्रास यामुळे होत होता। परंतु 10 मे पर्यंत हे सर्व नाले खुलणार असल्याचं आनंद कुलकर्णी यांनी सांगितलं आहे। त्यामुळे एकंदर हे नाले जर उघडले तर वसई विरारकरांना पाणी साचण्यापासून दिलासा मिळू शकतो। जे प्रोजेक्ट मॅनेजर जे आहेत त्यांनी ते व्हिजिट दिली आनंद कुलकर्णी त्यांनीचं म्हणणं काय आपण ऐकलं। हे जे आता काम चालू आहे आपलं नायगाव आणि वसईच्या मध्ये हे EMU स्टॅबलिंग सायडिंगसाठी आपण यार्ड तयार करतो आहे। तर ह्या इथं सगळ्या कारण आपण 5वी-6वी लाईन जी बांधणार आहे त्यामध्ये सध्याच्या ज्या सायडिंग आहेत त्या जागेवर 5वी-6वी लाईन बांधणार आहे। मग त्या सायडिंगसाठी त्यांना दुसऱ्या ठिकाणी लोकेशन करायसाठी ही जागेत अर्थवर्क होते आणि आता ज्या इन्स्पेक्शनमध्ये लोकांनी जे आम्हाला सगळे नैसर्गिक नाले दाखवले आहेत ते सगळे नैसर्गिक नाले आम्ही मेंटेन करणार आहेत। ऑन द कॉन्ट्ररी नवीन पोर्शनमध्ये त्यांची साईज डबल होईल, डबलपेक्षा जास्त म्हणजे 3-3 मीटरचे आम्ही बांधत आहोत आणि म्हणजे पाण्याचा कुठलाही मार्ग ह्या कामामुळे प्रवाहित अफेक्टेड होणार नाही, पाणी जात राहील। कसं भरणी केलेलं आहे त्याचं काय असं भरणी काढून आता पावसाळ्यापुरती आम्ही ती जे आहे ते रिस्टोर करतो। बाकीचा पोर्शन जो नाल्यामध्ये आम्ही पाईप टाकून माती टाकणे गाड्या चालण्यासाठी टेम्पररी सोय केली आहे ती 15 मे पर्यंत आम्ही पूर्णपणे रिकामी करून पाण्याचा प्रवाह मोकळा ठेवतो। सर इथे एक्झॅक्ट काय बनणार आहे, किती ट्रॅकचं यार्ड बनणार आहे? या ठिकाणी EMU ज्या रेक्स असतात ते रात्रीच्या वेळेस स्टेबल करून त्यांचे डेली मेंटेनन्स होतं त्यासाठी यार्ड आहे। या ठिकाणी 30 EMU रेक्ससाठी आपण यार्ड तयार करतोय। कधीपर्यंत होणार अपेक्षित आहे हे काम 2027च्या शेवटपर्यंत कंप्लीट होईल आणि 5वी-6वी लाईन 2028 पर्यंत तयार होऊन जाईल। नाही इथे आज आम्ही पश्चिम रेल्वेने 5वी आणि 6वी मार्गिका टाकण्यासाठी आणि या टाकण्यासाठी जो माती भराव केलेला आहे आणि त्यासंबंधी स्थानिक नगरसेवक असतील, आजीमाजी नगरसेवक असतील यांच्या तक्रारी आल्या की पावसाळ्यात ह्यामुळे या माती भरावामुळे पाणी तुंबून इथले उमेळा असेल, उमेळमान, बरामपूर, आमचं नवघर माणिकपूर परिसर हा पाण्यात बुडून जाईल अशा प्रकारच्या तक्रारी केल्या। त्याप्रमाणे आम्ही चीफ प्रोजेक्ट जे आहेत कुलकर्णी साहेब यांना फोन केला, त्यांनी वेळ दिला आणि त्यांचे सगळे सहकारी इथे आलेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी पूर्वीचे पाणी जाण्याचे मार्ग होते नैसर्गिक मार्ग ते भराव टाकल्याने जरी बुजवले असले तरी पावसाळ्यापूर्वी ते मोकळे करून देणार आहेत आणि ज्या 2 कलवट आहेत तिथे 1-1 मीटरची बॉक्स कलवट त्यांची हद्द संपेपर्यंत करणार आहेत। पण तत्पूर्वी पावसाळ्यात पाणी जाण्याचे जे मार्ग होते ते पावसाळ्यापूर्वी आम्ही साफ करू आणि पावसाळी पाणी जाण्याचा मार्ग मोकळा करू आणि त्यामुळे पाणी तुंबणार नाही अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे। तर त्याप्रमाणे आपण त्यांच्याकडे कार्यवाही होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि ते करतील अशी आशा व्यक्त करतो आणि पाणी तुंबणार नाही। तर वसईकरांना त्रास रेल्वेचं काम चालू आहे भरणीचं, त्यांनी आता काल सांगितलं पण आम्ही काम थांबवलेलं त्यामुळे त्यांचे कुलकर्णी साहेब जे त्यांचे एक्झिक्युटिव्ह ते इथे पाहणी करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की जे पाण्याचे मार्ग आहेत तिथे आम्ही 75A आणि मधलं एक कलवट आहे त्याला नंबर नाही पण ते देखील 3 मीटरचे आम्ही बॉक्स करणार आहोत आणि जे मार्ग जे आहेत पाईप तिथे आम्ही मोकळे करू आणि जो पाण्याचा मार्ग आहे जाण्याचा तो आम्ही मोकळा करून देण्याचा ते त्याने आश्वासन दिलेलं आहे आणि त्याची पाहणी आम्ही करणार आहोत। खरं म्हटलं तर वसईच्या पश्चिम पट्टा म्हणजे माणिकपूरपासून उमेळा गावापर्यंत जो पावसाळी पाणी असतो त्याचा निचरा होण्यासाठी या ट्रॅकला क्रॉसिंग करून पाणी हे खाडीत जाणं, नालासोपारा खाडीत जाणं गरजेचं असते। पण आता हा जो भराव सुरू झाला आहे त्याच्यामुळे ह्या वर्षी पावसामध्ये म्हणजे सांगता येत नाही पण पाणी जमण्याचे खूप चान्सेस आहेत।
त्यामुळे उद्या कुठे प्रशासनावर म्हणजे महानगरपालिकेवर कोणी बोटं दाखवू नयेत त्याकरता आम्ही हे तुम्हाला क्लिअर कट सांगतो आहे की ही संपूर्ण चुकी ही रेल्वेची आहे. रेल्वेनी हे काम सुरू करण्याअगोदर महानगरपालिकेला विश्वासात घेणं गरजेचं होतं, जे घेतलं गेलं नाही आहे. इथले मधले जुने म्हणजे पूर्वकालीन जे पण आउटलेट आहेत ते त्यांनी व्यवस्थित कल्वर्ट बनवणं गरजेचं होतं, ते केलं नाही आहे. आज माजी महापौर सन्माननीय माजी महापौर नारायणजी मानकर साहेब आणि आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेब यांच्या सहकार्याने आज स्वतः एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इकडे आले होते. त्यांनी आता आम्हाला कमिटमेंट दिलेली आहे की 3 कन्वर्ट ते बनवून देतात आम्हाला. थँक्यू. मी आपणास सांगू इच्छिते की जवळजवळ 50 ते 60 वर्षापासून आम्ही स्वतः इथे आम्ही मिठागर करतो आणि पावसामध्ये आम्ही मच्छीचा व्यवसाय करतो. परंतु आता रेल्वेने जे हे यार्डचं काम चालू केलेलं आहे त्यामुळे पूर्वीपासून जे काही नैसर्गिक जे नाले होते ते बुजवण्यात आले आहेत. तर आम्हाला हे समजल्यानंतर आम्ही आमचे वरिष्ठ जे आहेत मानकर साहेब आणि आमचे आप्पा ह्यांना ही गोष्ट आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि आज आम्ही मग त्यांचं टाईम घेतलं कुलकर्णी साहेब. मग त्यांच्याप्रमाणे आम्ही पाहणी केली आणि मग त्यांना आम्ही विनंती केली की हे जे आमचे पूर्वीचे नैसर्गिक जे नाले आहेत की ज्याच्यापासून संपूर्ण वसई आपलं माणिकपूर स्टेशन वसई स्टेशनपासून माणिकपूर तांदूळ बाजार हा संपूर्ण पाण्याचा जो ओघ आहे पावसाळी तो संपूर्ण हा त्याचा जो आहे प्रेशर तो इथे येतो. मग ते जर पाणी जर आपलं नाले जर बुजवले गेले तर मग हे पावसाचं पाणी संपूर्ण आमची नवघर माणिकपूर जे आहे ते पूर्णपणे बुडून जाईल आणि नागरिक शेवटी आम्हाला त्याचा दोष देतील. म्हणून आम्ही त्यांना त्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली की हे आत्ताच्या आता तुम्ही ह्याच्यावर काहीतरी कारवाई करून पावसाळ्याच्या अगोदर हे संपूर्ण जे नाले आहेत ते तुम्ही मोकळे केले पाहिजे जेणेकरून पाणी तुंबणार नाही. साधारण नाल्याचा विषय जो आहे ना, एक बांध असायचा तर बांधाच्या दोन्ही बाजूला नाले नाही बोलू शकत आपण त्यांना. पूर्वी पाणी जाण्याचा मार्ग प्रवाह पावसाळ्यात पाणी आला का तो जायचा आणि पूर्वी इथे मिठागर करायचे तर ते लोक तो पाणी वापरत असत. खाडीचा भरती ओटीचा पाणी इथपर्यंत यायचा. तर आणि म्हणजे पूर्वकल्पना देता हे करताना त्यांनी थोडाफार विचार करताना म्हणजे स्थानिक शेतकरी आहेत यांना विचारून तरी घ्यायला पाहिजे होतं. पण आता सगळे वरिष्ठ आपले नेते आलेले आहेत तर त्या कुलकर्णी साहेबांनी त्यांना एकदम चांगलं व्यवस्थित शब्द दिलेला आहे की आम्ही पावसाळ्यापूर्वीचे जे तुमच्या उपाययोजना आहेत त्या सगळ्या पूर्ण करून आम्ही पाणी थांबणार नाही याची ग्वाही देतो. आणि मानकर साहेबांना धन्यवाद देतो का त्यांनी ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कुलकर्णी या साहेबांना इथे बोलवून तात्काळ लगेच म्हणजे उपाययोजना केली. त्याच्याबद्दल म्हणजे मी एक गावकरी म्हणून उमेरमानचा गावकरी माझा गाव बुडण्यापासून वाचवण्यापर्यंत मी मानकर साहेबांचे धन्यवाद देतो आहे.